नमस्कार। आज आपण आलेलो आहोत गारवाच्या कस्टमरला व्हिजिट करण्यासाठी। सोपान बंडलकर हे सर आहेत। हॉटेल श्रीराम या नावाने त्यांचे हॉटेल व्यवसाय आहे। रामदरा मंदिर पुण्याचं प्रसिद्ध अशा रामदरा मंदिरात त्यांचं हे हॉटेल व्यवसाय आधीपासून आहे आणि आता त्यांनी आपला गारवा रसवंती गृह चालू केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता अत्यंत कमी जागेत हा व्यवसाय चालू केलेला आहे त्यांनी। गारवा सुप्रा प्रो 5 रोलरचं मशीन त्यांनी बुक केलेलं आहे आणि आपल्या आधीच्याच सेटअपमध्ये फक्त एक अत्यंत छोट्याशा जागेत त्यांचं रसवंती गृह चालू झालेलं आहे। अशा प्रकारच्या जोडधंद्यांचा फायदा हा होतो की एक बारमाही सस्टेनेबिलिटी किंवा एक बारमाही आपला धंदा कायम चालू राहील किंवा जास्त प्रॉफिट करणाऱ्या काही गोष्टी आपल्या व्यवसायात आपण ॲड केल्या तर एक प्रॉफिटेबिलिटी किंवा जे आपण नफा म्हणतो तो वर्षभराचा खूप चांगला येऊ शकतो। कारण रसवंतीसारखे उद्योग जे आहेत ते 6 ते 7 महिने अत्यंत जोरदार नफा कमवून देणारे व्यवसाय आहेत आणि हॉटेल व्यवसाय हा बारमाही चालतो। इवन आता देवस्थानाच्या ठिकाणी तुम्ही बघताल तर रसवंतीगृह ही अशी एक जोडधंदा आहे रसवंतीगृह की जो कायम चालू असतो। कारण भाविक येत असतात, उन्हातानाचे भाविक येतात, त्यांना रस हा प्यावासा वाटतोच आणि त्यासाठी अशा प्रकारे हायजिनिक सेटअप जर करून ठेवला आणि आता तुम्ही इथे बघू शकता कुठल्याही माशा दिसत नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा असा इथे वास येत नाही आहे। तर या ठिकाणी असा जर सेटअप केला तर आपला धंदा हा हमखास चालणार असा आहे। तर अशाच प्रकारे आपणही गारवाचं मशीन बुक करू शकता आणि आपला व्यवसाय वाढवू शकता, आपला नवीन व्यवसाय चालू करू शकता। अगदी रामदरा मंदिरचा जो जिथून सुरुवात होते जाण्यासाठी त्या पार्किंगच्या अपोजिटच यांचं शॉप आहे। तर आपणही कधी रामदरा मंदिरला व्हिजिट करण्यासाठी आला तर इथे गारवाच्या रसाचा आस्वाद नक्की घ्या आणि हा व्हिडिओ बघून जर आपण इन्स्पायर झाला असाल, जर आपल्याला वाटत असेल आपला स्वतःचाही धंदा करावा किंवा धंदा वाढवावा तर अवश्य गारवाला संपर्क करा। धन्यवाद।